नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या आजीच्या किचन पासून. आणि आपली आजी सकाळ सकाळ आता बनवून राहिली आहे नाश्त्याला पोहे. दरवर्षी राह असतो, आज नाही का थोडा मेनू चेंज केला आहे कारण बाहेर नाही का पाऊस चालू आहे आणि आजी गरम गरम पोहे बनवून राहिली. आता सकाळ सकाळ लागत काहीतरी नाश्त्याला. 1-1:30 वाजूस तर खात नाही, जेवत नाही. तर आता कांदा फुरतो राहिले, टमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतली आणि पाट्यावरती नाही का लसूण, हिरवी मिरची, जिरे, मीठ वाटून घेतलंय. हे बघू शकता, एकदम मस्त पोहे भिजवले आहेत, सुट्टे झाले. आपल्या आजोबांनी काल काय केलं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि कशासाठी केलंय ते पण सांगतो. तर हे बघू शकताय, आपल्या आजोबांनी नाही का मिरच्या लावायसाठी नाही का वाफे पाडून घेतले. आता नाही का मिरचीचं बी टाकायचं, त्याचं रोप वगैरे बनवून नाही का याच्यामध्ये लावायचे, म्हणजे हे सगळे मिरच्या वगैरे उगते ना याच्यामध्ये. जसं आपण एकदम नाही का थंड होण्यासाठी नाही का शावर लावतात ना, त्याच टाईपमध्ये नाही का एकदम थंड पाणी पडून राहिले याच्यामध्ये नाही का. आता जर ऊन असतं ना डायरेक्ट इंद्रधनुष्य बनला असता, त्या टाईपमध्ये पाऊस पडून राहिला. तर आजीला आता नाही का कढीपत्ता लागतोय पोह्यासाठी. आता कढीपत्ता येतो, पाणी पडलेलं आहे याच्यावरती. तर आजीने नाही का फायनली पोहे रेडी केले आहेत. हे बघू शकतात, मला तर या ताटामध्ये दिले. तर एवढं छोटी प्लेट नव्हती, मला मोठ्या ह्याच्यात दिलेत. मोठे ताटामध्ये पांगून थोडे निवत येतं, छोटीच निवत नाही लवकर. बरं, हे बघा नानाचे पोहे खायला चाललेत. पोहे चालत पोहे या खायला. आजीने तिचे खाऊन घेतले. मी खाल्ले बाय गप्पा गप्पा लिहायची बाई हो. ऊन म्हणून होते तर दात नाहीत आपल्या गप्पा गप्पा घेतले गाड्यात सोडून. तर या पोहे खायले बघा किती गरम गरम केले. एक नंबर पोहे बनवले आजीने, कांदा पोहे. खाल्ले मग जेवणावर लक्ष जात नाही. 1-1:30 वाजूस तर त्याच्यावरच राहत, मग दुसरं काम उरकून घेतं. धुणं धुतलं का? दोनच नाही जायचं त्याच्यात. का? पाणी नाही, पाणी सुटणार नाही आपल्याला. कोण आलंय मी तुम्हाला दाखवतो. एवढ्या दिवसात तुम्ही त्याची वाट बघितली असं आणि तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये नसेल दिसला, पण आज तुम्हाला दाखवतो. हे बघा. नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? तर तुमचा लाडका चिकू आलाय आज. बघा चिकू आलाय. तर आता चिकून मी नाही का एक पार्सल घ्यायला चाललो आहे. आणि एक गोष्ट नाही का आपण आपल्या आजीसाठी घेतली, तुम्हाला दाखवतो काय घेतली ते. आता जस्ट आलं आहे, ते शाळेपाशी थांबलं आहे. आता कॉल केला होता, आम्ही दोघं पायी चाललो आहे आज. गायच्या बघा, माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 7 एवढ्या चिकूची शाळा आहे. मी इथं 5वीला शिकतोय. मला आता पार्सल घ्यायला आपण. डिलिव्हरी बॉय आला आहे, त्याच्याकडून घेतो आता. कितीचं आहे पार्सल? पार्सल आहे तुमचं एक 300. दोन केले होते ऑर्डर, त्यातलं एक आलं आहे. तर काही आता पार्सल घेतलं आहे. तर चला आता घरी जाऊन तुम्हाला ओपन करून दाखव त्याच्यामध्ये काय चिकून घेतलं आहे. दादा तो पार्सल घेतलं, पण आजीला माहिती आहे का नाही? तर मी आता आईला बैल नाही मी इथे. काय करायचं बघू आता काय होतंय. मी ऑर्डर केलं आजीसाठी, पण आजीला माहिती नाही बरं का. आता काय होतंय काय माहिती. एक तर नाही का चांगलं बोलाल, नाही तर खवळण 100%. हा. काहीतरी होईना आता बघू. आता आलो होतो आम्ही दोघं घरी. आता आजीन ते बसलेले बरं का, आजोबांचे मित्र पण आलेले आहेत. आता काय म्हणते बघू. गप्पा मारत बसलेत. हां काय आणलं पार्सल? चेक काय आलं? काय काय नाही सगळं जे चालू तुमचं पार्सल आमचं पार्सल काय आहे त्याच्यामध्ये? काय वाटत बघा ना तुम्ही. आता काय करू बाबा त्याच्यामध्ये? आता काय बघा. काय लुंडे आले का काय? कढई आली, कढई. चेक खाली बस, खाली बस, खाली बस. कढई आहे, कढई. कोणती आली कढई? लोखंडी पितळी का? कढई नाही, टोकरी इथं. कशी आहे बघा आधी. घर काय घर भरेल घर म्हणते.
तिथं टोकरी आहे. टोकरी का कढई? टोकरी आहे येळूची. टोपलं तेवढं झालं का? कस काय? लय भारी आहे. नाही म्हणलं कढई आली काय ना. नाही कढाई नाही. कढाई घ्यायची का? हा घेऊ कढाई मग. लेकी बाळी हो ते कटुर आणलंय कटुर जेवायला. जेवायला नाहीये. मग रेसिपी वगैरे बनायला तुला. रेसिपी बनली का त्याच्यात ठोया करतानी अशी कटोरी आहे ही. याच्यात काही पण ठेवू शकते आता. याच्यात काही पण ठुलं ना तर गोड दिसत. याच्यात तू बेसन पीठ वगैरे काही असं जर मळायचं असलं ना तुला मस्त मळता येईल याच्यात टाकून. याच्यात भाज्याला पीठ काही मळायचं असलं तर लय भारी लागलं असं मवे. भारी आहे ना. मऊ ये. लाकडाचं आहे लाकडाचं. आत्ता नाही का संध्याकाळी 5:30 वाजले तर आणि 2-3 दिवस झाले होते पाणीच नव्हतं. पाऊस चालू होता आणि नाही का थोडा प्रॉब्लेम पण झाला होता त्याच्यामुळे नाही का पाणी नाही आलं. तर बघू शकतात नाही का आता सगळं आजोबान त्याने पूर्ण पाणी भरून घेतलं आहे. इकडे टाकी पातेल्या वगैरे सगळं ड्रम वगैरे पूर्ण भरून ठेवलं आहे. ना आज पाणी किती भरलं? नाही टाकी पकडा आणि तेवढी. पाणी आज कचून भरलं मारायची बारी माय आज. कसं काय? पळा ते 3 ड्रम खाली गेले ते टिपाड भरलं परत इकडं आलो 3-4 टिपाड भरलेत. लय झालं आता पाणी. नाही कचून आता वॉशिंग मशीन आहे ना तिला पाणी लागेल ना. असं आहे का? हां फ्रेंड माझे फ्रेंड तुम्हाला एक विचारू का? हा विचार ना. आपल्या बाईचा चेहरा कोण सुकलाय? चार सुकला नाही मला लय दबली आज ती बस. आणि मी जेव्हा खायला माहिती ती आग झाली माझ्या पोटात तेव्हा ती शेव दिली नसती. तिने का जपत नाही ना तुम्हाला कोणी. काम करतो मी. खरं सांगा तुमची माझी इथं होती का? मी हॉस्पिटलला ठेवली होती. हॉस्पिटलला लय माझ्या जपलं का नाही मी? हा लय मग चहा यायचा खाऊ यायचा. आणि इथं तुम्हाला कोणी जपत नाही. हे माझ्या ध्यानच नाही काय करता आता जे आहे ते बघे. मागत नाही तुला चहा घ्यायला तरी म्हण. हा ते म्हणते का चहा प्यायचं का काय करायचं. तुम्ही आणि मी ये बाबा चहा प्यायला बस हो सर पी 2 घोट. ना तुमचा जीव आहे माझ्यात जास्त. लय जीव मा तो आहे लय जीव तो आले माझ्यावर मग मा नाही वर आहे ना. हिचा तर नाही. ही बोला ना मी मिरची टाकली पण बा ते कसलं मिरची. अरे बाई काय केलंय खरं सांग बरं. एंट्री टाकली त्याच्यात. एंट्री एंट्री टाकली एंट्री. बाबा तर ट्रंग होईन मग. यांची चहा प्या तरी पण मस्त चालते बाबा. एक नंबर चहा बनवलाय गुळाचा. गुळा तिकडे ना काही पण मानता. आता चहा घेतलाय आणि एवढी थंड हवा सुटली बघू शकतात. व्ह्यू किती मस्त झालाय. एक नंबर व्ह्यू झालाय बघा. बघा आपल्या आजोबा इकडे येऊन बसलेत एकदम शांत हवेला. ह्या साईडने बघा एकदम नाही का एकदम निळ शुभ्र आकाश निघलाय आणि इकडे साईडने नाही का सनसेट डाऊन होऊ राहिलाय. काय आबाळ आलं इकडे. तर बघू शकता आपले आजोबा येऊन बसले तर खुर्चीवरती. आपली आजी पण आली लगेच बसायला. वातावरण एवढं भारी झालं ना एवढं थंड हवा सुटली. माणूस येत आहे. आपली आजी आली बसायला. बस ना त्याच्यावर. फुकलं सगळं संसारच फुकलं मग. आता संसार करा तुम्ही. लग्न लावा. गांडव सगळं लावतो बरोबर. लोकरा सांग डोकरा सगळं नाही गाडा. सांग लग्न लावायचं आता. तू सांग ना मग लावतो. मी सांगते ना गाडा संग. आणि पुढे गाडव आहे का आपल्या गावात? एक नाही मग शेडव्याला येत शेटाळ्याला नाही तर शेटाळ्याचे ते एक तुरी कुंभाराजवळ. ती एक तुरीचे गेलं कुंभार ते राख आहे रांगवर. आता काय करायचं? नाही ते खाली आंधळी पांगळी आणायची. मुकी आणा मुकी म्हणजे भाकरी काही मग ती नाही आंधळीचं आणावं अशी अशी कापून. दिवस माळाय. पावसाचा टाइम झालाय. काय आबाळ आले. वातावरण मस्त झालंय ना. वातावरण जसं आत्ता फुटून ढग फुटी शांत सारखं. वातावरण झालं यादा करमत. थंड हवा सुटली एकदम. गार हवा सुटली. ही वाजतय. अरे मेथी किती उगली. मेथी टाकली आता पण पाऊस आला पाहिजे. उगली ना. एवढी पट्टी टाकायची होती मला. ना ना तुम्ही नांगरलंय पण इथं पेरणार काय? तिथं हे करायचं आता आज समजा तिथं आणि एवढी पट्टी वांग्याला ठेवायची ती मिरच्याला ठेवायची. बघा आपल्या आजोबांनी नाही का पूर्ण नियोजन करून ठेवलंय कुठं काय काय लावायचं एवढ्या शेतामध्ये. आणि एवढं लावून काय करायचं आपण? खायला तर आपल्याला थोडंच आहे. बाजार नाही बाजारला विकणार.
मी पैसे द्याल मग आम्ही दोघे केला तुम्ही आणा तोडू वांगे आज पाहिजे होते ना बघ पाण्यामुळे हवा पाऊस पडत नसं लवकर खायचंच मुगराळे लोकांकडून आणून त्याच्या भाकरी करून. मोगराळे म्हणजे काय? पहिले दाणे पुरत नव्हते आपल्याला. पहिलं खटला राहायचं 10-12 माणसं राहायचे आणि बाजरी आले का ती काटायची ते कंच वाळू घालायचे मग 5च्या टायमाला कुटायचे मग दळून आणायचे. ना पावसाळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला तुम्हाला म्हणजे काय काम असायचं? तुम्ही पाऊस पडायची वाट बघायचा? पाऊस पडायच्या टायमाला आमच्याजवळ गुरु होते 10-15 गुरु होते तिथे ठेवले त्यांच्या वाडग्यात राहतो 4 बैल 10 गाया 4 बैल नव्हते आणि गाय ते गावळ्या गाय नव्हत्या. आबा गुराकडेच राहायचा मी कामाला राहायचो सतत राहायचं मान करायचं बाजार हाट करायचो दाणे नसत खायला सांजा बांधायचा मग ते खायचा पळी कार भात व्हायचा पळी सांजा. आणि परत तुला सांगतो शिंदाड माकडं आणायचे शिंदाड माकडाचं कालून करायचं भाजीच्या भाजी आणायची त्याच्या भाकरी करायच्या मीठ टाकून भारी 14 चटणी भाजीच्या भाकरी खायच्या गटा. अवघड होत दिवस ना. लय अवघड म्हणजे 10-12 माणसं खायला आणि दाणे कुठं पिकत नव्हते दाणे. त्या दिवसात आणशीभर रान आदुरीभर नाही तर आली मका याच्यामध्ये कुपानामध्ये ती दळून आण ती केव नाही तर सातू घ्यायचे दळून आणायचे त्याच्या भाकरी थापायच्या अशा लाटायच्या निसत्या मिलो चपात्या वणी निबार ढवळा मिलो मग हुलग्याच्या भाकरी खायच्या वरईच्या भाकरी खायच्या. ते लवकर काही भेटत नसत ते बी खायला लवकर मिलो राहायचं ढवळा मिलो दळून आणायचं लाल मिलू राहायचा त्याच्या भाकरी करायच्या आणि खायच्या. लय बेकार परिस्थिती काय एवढ्याली भाजी आणि अर्धी भाकर खायची आणि तिच्या युवी काढायचा. या मी जत्राला कुठं बाजारला गेलो का म्हातारा किती द्यायचा 2 रुपये म्हातारी म्हणायची 2 रुपये जाते का मावट्याला किती वाऱ्या जत्राला गेलो 2 रुपये लय बळच म्हणलं तर 5 रुपये झाली खर्च. हे पण दाणे नसत मग दळलेली भाकरी ते पीठ म्हातारी दळायची 2-3 भाकरी टाकून द्यायची बाजरीची त्या बांधायच्या का चाल श्रीधर दसरथ मी पांढरी जात होत यदा मग तमाशा बघायचो परत सकाळचे पाहिजे पण ते 5 रुपये पुरायचे त्या टायमाला. तमाशा आवडायचा का तुम्हाला? तमाशा बघायला दरबार जेवढ्या जत्रा तेवढ्या एलतोरी पोवत हा का? एलतोरी मौठ तुमच्या गावात सगळ्यात गाजलेला तमाशा कोणता होता? ते याचा चिचपूरचा बडे तर 1 नंबर होता चिचपूरचा बडे. हा का? लय 1 नंबर बडे. त्याचे असे पिक्चर वगैरे नसायचे ना? नाही पिक्चर काय तमाशा लय राहायचे. पहिले सरकशी राहायच्या सर कशी नाटक राहायचे जागरण नाटक लय नाटक म्हणजे रंगीत पार्क घ्यायचं बयाचं गाड्यानं घ्यायचं लग्न कधी राहायचे संध्याकाळी. पहिले हे दुपारा लग्न नव्हते संध्याकाळवर संध्याकाळी खंदीला असायचे ते या डाव्याला चौकाने खंदीला सगळ्या गावात तेच लाईटेन भेट घ्यायची काहीच नव्हतं लाईटेन काय टेंबे घ्यायचे मग टेंबे घ्यायचे. मग तुला सांगतो ते जोड घाऊ भवडून आणायचे बरं का हा आणि भली लापसे करायचे दांडके भाऊ कडे आणि ते कडे लापसे करायचे आणि एक कडे म्हणजे कढी करायची एका कडे आणि भात आणि मग टेंबे घ्यायचे आणि मग ते लग्न पिपाण्या दणका चालायचा नाचायच्यात नवरदेव येतो निघाला सगळं तेच. तुम्ही बैल घेऊन गेलता त्याला आपल्या खंडोबाला? खंडोबाल नाही पातळीत गेलो निघायला पहिला किती बारे पांढरीच खंडोबाल काय अरे ना बैल घेऊन तुम्ही इकडे गेलतात का जेजुरीला? जेजुरी म्हणून मग गेलतो ना एकदा जेजुरी नेलतो मोठे आम्हाला मोठे मामाने. नाही लग्न आले तुमचं? बापाच्या राजात नाही नाही तेव्हा नव्हतं करत का मग? तेव्हा तार मळसले कुठं खंडोबाल कुठं कोण देव नाही धरम नाही फक्त एवढं काम केलं खायचं काम करायचं खायचं बाजरीच्या भाकरी खायच्या कोंबडे बाकी राहायचे काहीच नाही. कोंबडे राहायचे कुठं सरकार मटण नाही दरबार नाही कुठं लेणं नाही कृष्ण नाही काही नाही फक्त एवढं खायचं सरकार दरबारी नाही काही नाही काय. मस्त चहा वगैरे घेतल्यानंतर इथे आले गप्पा वगैरे मारला. मी पाठीमाग आलो म्हणून आले बरं का बसायला माझ्यापाशी.
त्यांना वाटलं असं काय करतंय का इकडं. हे बघू शकता आता अंधार पडल्यावर का वरती नाही का पूर्ण एकदम काळे काळे ढग आले आहेत आणि तिकडच्या साईडने नाही का थोडे निळे निळे आहेत, वरती डायरेक्ट काळे आहेत. हे आपल्या आजी नाही का चहाचे भांडे वगैरे धुवून राहिली. इथं पाणी भरून ठेवलं आहे त्याच्यामुळे. आपल्या आजी आजोबांनी नाही का संध्याकाळच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये बसून नाही का आपल्या एकदम शांतपणे आज जे जुन्या आठवणी होत्या त्या सांगितल्या. पण ते नाही का आज आपल्याला एका ताईंनी कमेंट केली होती, मी ती कमेंट दुपारी वाचली. तर त्या ताईंनी अशी कमेंट केली होती की निलू तो नाही का आजोबांना त्यांना काहीतरी जुनी आठवण सांगायला लाव. तर माझ्या डोक्यात ते कॉन्टेंट आला आणि मग मी आजोबांना त्यांना विचारलं आणि आजोबांनी आपल्या एकदम मस्त वातावरणामध्ये त्यांची थोडी जुनी आठवणी वगैरे आपल्याला सांगितल्या. तसं जर म्हटलं ना तर याच्यामध्ये नाही का 80% नाही का आपल्या ब्लॉगमध्ये तुमचाच वाटा असतो, कारण भरपूर गोष्टी नाही का तुम्ही सांगताय शिकतायत म्हणून मला जमतंय. नाही तर दर दिवस नाही का मला कॉन्टेंट वगैरे काय कर जे ओरिजिनल आहे आपलं, मी डुप्लिकेट म्हणजे स्क्रिप्ट वगैरे काहीच करीत नाही आणि जे काय आहे ना ते आपलं सगळं ओरिजिनल चालू राहतं. आणि याच्यामध्ये नाही का तुम्ही सगळे काही गोष्टी सांगतात मला, त्या प्रकारे मी ब्लॉग वगैरे शूट करतोय आणि खरंच भारी होते. तुम्ही एवढ्या मस्त आयडिया देत आहेत ना मला, त्याच्याबद्दल नाही का तुमच्या सर्वांचे नाही का मनापासून धन्यवाद, कारण भरपूर चांगल्या गोष्टी शिकवल्यात तुम्ही मला. तर अशाच गोष्टी मला सांगत चला, शिकत चला आणि अजून काय काय पाहिजे आहे हे कमेंट करा. हां, मी जाता जाता दररोज सांगतो की अजून जर आपल्या हक्काचे फॅमिली सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग बघायला आपल्या मिस नका करू. तर भेटू उद्या लवकर. तुम्हाला सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळेजण हॅप्पी राहा.